दुसऱ्या मॅचला अगदी सुरुवात झाली आहे। एका बाजूला वागेश्वर पिरकोन संघ दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या भेटीला माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये आपण अनुभवतोय। नक्कीच आपण काही दिवसातच 16, 17, 18, 19, 20 मार्च 2026 मध्ये अगदी भार्गव मात्रे स्मरणार्थ माजी माननीय श्री मुकुंद बबन गावण मित्र परिवार आयोजित समर्थ चषक याच मैदानावरती JR लॉजिस्टिकच्या मैदानावरती अगदी 16, 17, 18, 19, 20 मार्चला तब्बल 33 बाईक घेऊन सन्माननीय मुकुंद गावण दादा आपल्या भेटीला येतील। तर करूया या स्पर्धेच्या वतीनं या माजी उपसरपंच चषकामध्ये मुकुंद दादांचं सहर्ष स्वागत। चला गेम इज ऑन। अगदी आमचे पंच पांदिव टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक मोठं नाव सध्याच्या भूमिकेमध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत योगेश म्हात्रे सर। पहिलाच बॉल रुपेश म्हात्रे अगदी समोरच्या दिशेने टाकला, त्याला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न अपयशस्वी ठरला आणि इथून टिपलाय। कोणत्याही प्रकारची चुकी न करत अभिजित नाजेल बॅट्समन बॅक टू डगआउट। विनंतीला मान देऊन तिथं मदत करतायत। खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद। कारण आम्हाला सामना बघायचा आहे, आम्हाला लवकर सामना बघायचा आहे। तर अगदीच नक्कीच मागच्या मॅच मध्ये अगदी ज्या वादळानं दहशत निर्माण केली होती या मैदानावरती साई संघाच्या अगेन्स्ट रोहित म्हात्रे नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर। पहिला धक्का अगदी पहिला ब्रेक थ्रू बोलण्यात आवरे टीमला रोहित म्हात्रेच्या माध्यमातून इथे विकेट संपादित केलाय गोलंदाज रुपेश म्हात्रेनं। अगदी जे स्ट्रम्पकार सातत्यानं जड केलं असतं या टीमला, परंतु त्या अगदी मोठ्या वादळाला शांत करण्याचं काम मात्र रुपेश म्हात्रेनं केलं। तर चला अगदी प्रेक्षक वर्ग सर्वांनी अगदी ग्राउंड अगदी सोडा लवकरात लवकर। अगदी थोडस वादळ वाऱ्याचा झोत आणि त्यामध्ये अगदी आपण नक्कीच पाहिलं एक स्टेज उद्ध्वस्त केला, मंडप देखील पाडला खाली आणि इथून चला अगदी खेळायला होते सुरुवात। दुसरा बॉल गेम इज ऑन। रुपेश गोलंदाजी मार्क वर, परंतु तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला खेळाडू
श्रीकांत ठाकूरला देखील दुसऱ्या बॉल वरती बॅक टू बॅक दुसरी विकेट. रुपेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. इथून देखील फलंदाज बाद झालाय. बॅक टू डग आउट. बिरकोन गावामध्ये स्पर्धा होती, स्वतः आयोजक होते आणि रुपेश म्हात्रे माझ्या बाजूला बसला होता. मी म्हटलं होतं, रुपेश तू घरी बसून चालायचं नाहीये, तुला ही 25 नंबरची जर्सी मैदानात पाहिजे. आणि ती 25 नंबरची ती मैदानात आली आणि काय जादू करू शकते याचं उत्तर हेमंत सर आहे. हे उत्तर आहे. तुझ्याकडे अजूनही भल्या भल्या दिग्गज फलंदाजांना नाचवण्याची क्षमता आहे. जोपर्यंत थाट आहे, बल्ला आहे तोपर्यंत थाट आहे, नाही तर भैयाची खाट आहे. अगदी प्रवीण ठाकूर सर, रुपेश म्हात्रे म्हटलं की पिरकोन टेनिस बॉल क्रिकेट मधला अगदी सर्वाधिक जुना जाणता खेळाडू आहे. आणि सरांनी त्यांचं कौतुक दिसतच जे केलंय ते अगदी ऐन मोक्यावरती केलंय. अनुभव आहे आणि रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून अनेक पिरकोन टेनिस बॉल क्रिकेट मध्ये युवक खेळाडू घडलेत. आणि आज त्याचं उदाहरण माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये गोलंदाजी करत असताना दाखवत आहे. इथून मात्र ऑन ट्रिक आहे. गोलंदाज रुपेश म्हात्रे पहिल्या षटक फेकत असताना इनेट नंबर 4 वरती राज. मात्र इथून चांगला बॉल डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. बॉल निघालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इंटू द रो आलाय. अकाउंट ओपन करणारा चौकार. विशालच्या बाजूला जे प्रेक्षक बसले तर तिथं तो जो घोडा आहे तो बाजूला करा, कारण जो क्षेत्ररक्षक येतो तो फडताव योग्यानं धावत येतोय. दुखापत होण्याचे चान्सेस आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, हात जोडून करा. तो घोडा प्लीज बाजूला करा. हा, थोडासा बाजूला करा. पण येस, असू द्या, थोडा बाजूला करा. नॉर्मल बाजूला करा. येस, थँक्यू. अगदी 2 बॉल वरती विकेट आल्यानंतर अगदी कोणत्याही प्रकारचा दबाव न जुगरता बॅटिंग करत असताना बोलणार आवरेज संघाचा राजा म्हात्रेने ठोकलाय अगदी डीप स्क्वेअर लेगला चौकार. रुपेश म्हात्रेच्या अगेन्स्ट तिसऱ्या बॉल वरती आलाय. 4 धावसंख्येवरती संघ खेळतोय बोलणार आवरे. इथून पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट रुपेशनं फेकलाय, परंतु याला अगदी फेकून दिलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेवरती त्याच क्षेत्रामध्ये ठोकलाय. आणखीन एक लगातारचा दुसरा चौकार. कमालीची बॅटिंग आहे सध्याच्या घडीला राजा म्हात्रेच्या माध्यमातून. 2 बॉल वरती 2 विकेट आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रेशर क्रिएट करत नाहीये. पण इथून चांगली सुरुवात आहे. 2 बॉल वरती 2 चौका ठोकलेत. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून धाव फेल करू लागल्यात. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. इथून शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, मोठा फटका लगवायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून, परंतु प्रॉपर बॅट कनेक्शन झालं नाही. आणि इथून आली एक चिकी सिंगल आणि एका धावसंख्येनं संघाची भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे सध्याच्या घड्या. 2 चौकार आल्यानंतर रुपेश म्हात्रेनं केलं हे कमबॅक. चांगली गोलंदाजी अनुभवावरती सातत्याने करणारी ही गोलंदाजी रुपेश म्हात्रेची कौतुक करावं तेवढं कमी आहे. सध्याच्या घडीला P1 शतकात असताना रुपेश म्हात्रे लास्ट बॉल या शतकातील राईट ओव्हर द विकेटने समोर चिराग. इथून मोठा फटका चिरागच्या बॅट मधून अफलातून दर्जाचा फेकलाय. डीप मिड विकेटच्या वरतून शेवटच्या बॉल वरती स्वागत केलं रुपेश म्हात्रेचा. ठोकलाय षटकार. ते 250 असल्या पाहिजेत, बरोबर ना दादा? औरकर, येस, नो डाऊट. आणि चिराग भोईर म्हटलं तर बेधडक एकदम कडक शॉट मारतोय. कमालीचा बॅटिंग आहे सध्याच्या घडला बॅट्समन आहे. आवरे टेनिस बॉल क्रिकेट खावचा खेळाडू. सध्याच्या घडीला
बोलत आवरे टीमचं नेतृत्व करतोय अष्टपैलू भूमिकेमध्ये. छोटा पटाका आहे, बडा धमाका आहे. सध्याच्या घडीला आपण चिरागच्या बॉडी लँग्वेजचा विचार केला ना तर नक्कीच सर हा मारलेला षटकार त्याला वजन करू शकतो. आता काही दिवस म्हणजे वेळापूर्वी जी भूतालीन आली होती ना मैदानात, तो जर तिथं असता तर मला वाटतं तो इकडे आला असता, तिकडे जो उडून गेला असता पांदिवे गावामध्ये, डीप मिटिगेटच्या बाजूला गेला असता. बरोबर ना? मी बोलतो ते ऑन दी स्पॉट असतं सगळं काय आपलं. नक्कीच मागं प्रवीण पुढं सरांनी काही अगदी सांगितलंय की चिरागच्या बॉडी लँग्वेज वरून आपण जर विचार केला तर या षटकारामधला जो दमखम होता, खमाल इसा टायमिंग, तो देखील रुपेश मात्रेच्या अगेन्स्ट ठोकलाय. 6 धावसंख्येनं अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात. तर मात्र 2 बाद 15 धावा, चांगली सुरुवात आहे. अगदी रुपेश मात्रेनं पहिल्या 2 बॉलचा आपण जर विचार केला, बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं होतं गोलंदावरी संघाला आणि इथून चिराग हल्ले चढवले. दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाज आहे विशाल गावंड. ऑफ स्टंपच्या बाहेर फेकत असताना अगदी योगेश म्हात्रे सर आमच्यापर्यंत बोलतात इट इज वाईट. अवंतर चेंडू फेकलाय आणि या बॉल वरती 1 धाव फलकावरती ऍड होईल. 16 धाव फलकावरती लागल्यात. विशाल गावंड भरपूर वर्षाचा अनुभव आहे पेलकोट टेनिस बॉल क्रिकेट मधला. आणखीन एक अष्टपैलू हे नाव सातत्याने अनेक मैदाने गाजवत असतो. इथून मोठा फटका लगावण्याच्या बेथामध्ये बॅटची वरची काढ, कोणत्याही प्रकारची चुकी न करता पॉइंट क्षेत्रामध्ये टिपलाय हा झेल अजय गावंडच्या माध्यमातून आणि संपलाय बॅट्समन राजा मात्रेचा खेळ. बॅट टू डग आउट. हेमंत सर एक गोष्ट सांगेन, दम म्हटलं ना तर दम मारो दम येईल, काय पण येईल. तो डीजे रॉकी काय पण लावेल, आता वेळ लावेल, मला माहिती आहे. परंतु एक गोष्ट सांगेन, अंगात दम असणं खूप महत्वाचं आहे. मधुकर दादा बरोबर ना? रोहिंदनगावचे सुपुत्र, अंगात दम असणं खूप महत्वाचं आहे. परंतु अंगाला दम लागणं खूप घातक आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. कारण आता बरेच औषधी कोरोना काळानंतर 2 मिनिटं थांब रे तित्रा, कट नको करू, थांब. बरेचसे जे आहेत या कोरोनाच्या लसी आपल्याला घातक सिद्ध झाल्यात. बरेचशे लोकांना लगेचच हार्ट अटॅकचा धोका येतोय. मलाही तो धोका बसलाय. तर एक सांगेन, थोडस तुम्हाला काय वाटलं ना, लगेचच डॉक्टरकडे जा, आपली काळजी करा. कारण आपले काळजी घेणारे घरात खूप जण आहेत. कारण आपण गेलो ना तर काही होत नाही असं म्हणतात लोक, परंतु बरंच काय होतं 12 दिवसानंतर मात्र सुरुवात खरी होते. त्यामुळे सगळ्यांना जपा, आपलं आरोग्य जपा. आपण आहोत तर सगळं काय आहे. नक्कीच थँक्यू सर. नक्कीच अगदी पहिला बॉल अगदी अवांतर फेकला असताना विशाल गावंडनं दुसरा बॉल अगदी वरती विकेट घेतली. इथून पुढचा बॉल प्रतीकसाठी इथून फेकलाय खोलात. वेग 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 भन्नाट वेगावरती प्रभावित झालाय हा गोलंदाज आणि प्रतीक अगदी 5व्या क्रमांकावरती दाखल झाला बॅटिंग साठी आणि त्याला अगदी बुंद्यात फेकलाय बॉल. इथून आला निर्धाव. पहिल्या बॉल वरती विकेट संपादित करत असताना दुसरा बॉल अगदी निर्धाव फेकलाय. चांगली गोलंदाजी अनुभवावर भरलेला हा गोलंदाज विशाल गावंड वागेश्वर टेनिस बॉल क्रिकेट मधला अजून एक मोठं नाव आहे सध्याच्या घडीला. माजी उपसरपंच मध्ये छलक कामगिरी करतोय. इथून मात्र क्षेत्ररक्षक झालाय बेट, गेलाय बॉल आउट ऑफ द पार. फाईन लेगच्या वरतून 4 धावेसाठी आलाय चौकार. दोन बॉल डॉट आल्यानंतर प्रतीकने देखील दाखवून दिले हम भी किसी से कम नहीं है. ठोकलाय चौकार 4 धावसंख्येनं. धाव फलक धावा जोडल्या गेल्या 20 धावा. इथून अगदी मोठा फटका लागवण्याच्या बॅट मध्ये बॉल हवेमध्ये, बॉल निघालाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. लगातारचा दुसरा प्रतीक गावंडच्या बॅट मधून आलाय विशालच्या अगेन्स्ट चौकार. आलाय
खूप धन्यवाद देईन. सुपर नक्कीच गाडीचे शिष्य आहेत ते. 2 चौका ठोकलेत. इथून आलाय लेफ्ट ओव्हर द विकेट ना मोठा फटका लगवायचा होता. अगदी एलबीडब्ल्यू ऑफ फील्ड देखील झाली होती, परंतु इथे बॉल निघालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रुपेश मात्रेच्या माध्यमातून बॉल अडवलाय, फेकलाय. तत्पूर्वी या बॉल वरती मिळतील लाईक बाईटच्या माध्यमातून आल्या 2 धावा आणि 2 धाव संख्येने संघ धाव संख्येमध्ये भर पडली. संघ 2 पोहोचलाय 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 26 धावा फलकावं लागलाय. 26 रन ऑफ द बोर्ड. बोलणाऱ्या संघाच्या धाव संख्येला लागल्यात. चांगली बॅटिंग करतो सध्याच्या घडीला प्रतीक गावंड. मोठा खेळाडू आहे. अवरी टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक मोठं नाव आहे. शेवटचा बॉल अगदी लोअर फुल टॉस व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक झाले फंबल. आउटफील्ड खराब आहे. पाहता क्षणी या बॉल वरती देखील मिळतील 2 धावा. हेमंत सर गेंदबाज करेगा तो क्या करे. अभी इंडिया गेट झालाय. त्या क्षेत्ररक्षकाचा इंडिया गेट झालाय. चेंडू फरार झालाय ढेंगातून 2 धावांकरता. नक्कीच 2 खेळाडू 2 ओव्हरचा इथे मात्र खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीला धावा खेळला जाईल फक्त जल्पना करिता. तर 28 धावा 3 बाद 28 धावा फलकात लागल्यात. तर तुला अगदी खर तर एक गोष्ट आवर्जून सांगेन, पूर्व भागाचं विभागाचं महत्व काय हे लोक आता जाणू लागलीत. पूर्व भागाची ताकद काय हे लोकांना समजून आलंय, परंतु आपल्या लोकांना कुठंतरी डावललं जातंय. ही खंत आहे. परंतु आम्ही जरी कोळशाच्या खाणीतून बाहेर आलो तरी हिरा चमकणार म्हणजे चमकणार. कारण जेव्हा पूर्व भागामध्ये येतो ना तेव्हा एक शिक्षणाचा सुगंध येतो, वैचारिक सुगंध येतो. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मधुकर दादा खूप बरं वाटलं तुम्ही आमच्या सोबत जोडला गेला होता. म्हणून आमचा खेळ, आमचा पूर्व भागाचा खेळ कसा वाटला सर, हे आयोजन कसं वाटलं हे मला ऐकायचं तुमच्या तोंडातून. येस या प्लीज 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 2 शब्द तर झालेच पाहिजे सर. नाही परंतु त्यांनी त्याच्या स्माईल वरून सांगितलंय की खूप सारं आयोजन चांगलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथला खेळ देखील भयानक आहे. अगदी वॉरियर्स संघ खेळतात. प्रत्येक संघ येणारा जो लढवई आहे आणि तो लढवया संघ इथं खेळ करताना दिसतोय. वेळ जास्त दौडू नका पंचांना. योगेश वात्रे सर, कारण सूर्य आपल्याला थांबणार नाहीये मित्रा. तर नक्कीच थँक्यू प्रवीण ठाकूर सर. अगदी आम्हाला वशिनी गावानं या पूर्व विभागाचा व्हॉइस ऑफ पूर्व विभाग आवाज दिला आणि आज अनेक वर्ष या पूर्व विभागामध्ये नव्हे तर रायगड बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मंचावरती हा आवाज घोंगावत असतोय. इथून 3रा बॉलर गेलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती. सांघिक 3रा आणि आपल्या कोटील वैयक्तिक 200 षटक घेऊन आला गोलंदाज रुपेश म्हात्रे. इथे अगदी सरसावून लगवलाय बॉल. चाललाय सीमा रेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय फाईन लेगच्या वरतून 1 बाउन्स इनटू द रो. आलाय मधुरा चौकार. मी ओरिजिनल गाणं देखील सुपर आहे. कारण नरेश मोकारशी सर इथं आमच्या सोबत जोडले गेलेत. खरं तर ते जोडले गेलेत आणि हे गाणं डीजे रॉकी. अरे तू मॅडीचा शिष्य काय आहेस याचं कारण आम्हाला समजलं, नक्कीच समजलंय. अफलातून दर्जाचा फटका इथून अगदी डीप मिड विकेटच्या वरतून फेकलाय. चौकारानंतरचा आलाय षटकार. रॉकी डीजे आणि अगदी विचार केला आपण चिराग भोईरचा. 3 बॉल फेस केले. 3 बॉल मध्ये 2 षटकार, 1 चौकार, 16 धावसंख्येत खेळतोय. इथून रुपेश अगदी पुढे सरसावून लागवण्याचा प्रयत्न स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये आणण्याचा
प्रयत्न राहिला रुपेश म्हात्रेचा, परंतु या बॉल वरती आली एक चिकी सिंगल आणि एक धाव संख्येनं धाव संख्येत भर पडली. संघ पोहोचलाय 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात 39 धाव फलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग आहे सध्याच्या घडीला. बॅटिंग करत असताना बॉलर टीम कडून चिराग भोईरची पहिला बॉल अगदी फेस केला, तो षटकार ठोकला, त्यानंतर एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, अशा तऱ्हेनं 17 धाव संख्येवर खेळतो. 4 बॉल अगदी फेस केले. इथून पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट ने प्रतीकसाठी अगदी समोर टाकलेला बॉल, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, लाऊड फेल, पंचांनी उचलून दिली आहे आणि LBW इथे मात्र अडकलाय रुपेश म्हात्रेच्या जाळ्यामध्ये. बॅट्समन प्रतीक गावंड बॅक टू डग आउट. Copy. येस अनिकेत मोकल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज व्यासपीठावर यावं. किती वेळा बोलू मित्रा, ये ना मित्रा. मी तुम्हाला किती वेळा म्हणू, अरे दादा ये, एवढा मानबारा नाही हो. जावय पव खा, जावय पव खा, नंतर उखाल चाटायला लागते, लक्षात ठेवा. आमच्या आगरी भाषण म्हणाई. तर नक्कीच प्रवीण सरांनी अगदी आपल्याला दर्शवला या आगरी भाषेचं बोल. नक्कीच तर चला अगदी जाऊया मैदानाकडे. विकेट डाऊन झालाय प्रतीक गावंड आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सत्या भोईर. मागच्या मॅच मध्ये अगदी कमालीची बॅटिंग राहिली होती. बॅक टू बॅक 5 षटकार ठोकले होते. 6 बॉल मध्ये 32 धावांचं योगदान दिलं होतं. तो मैदानामध्ये दाखल झालाय. इथून अगदी समोरच्या दिशेने टाकलेला बॉल, त्याच्यावरती मोठा तडाखा, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून फेकलाय षटकार. घंटी वाजवलीये आणि ठंगा दलाय. किसन भोईर यांचे चिरंजीव आहेत सत्या भोईर, नाव तो सुना होगा. आणि काय बेधडक कडक फलंदाजी आहे, कडक. कमालीचा फटका पाहायला मिळाला सत्या भोईरच्या बॅट मधून. अगदी समोर टाकला, त्याला मिड विकेटला डिपॉझिट केला. रुपेश म्हात्रेच्या अगेन्स्ट ठोकला षटकार. 5 बॉलचा खेळ संपला या षटकातील आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर बॉल आवरी संघ धाव फलकावर लागली ती 45 धावा. शेवटचा बॉल स्लोवर गतीचा, ओळखलं परखलं, त्याला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. बिग 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 षटकार. तिरंगा भोईरची आठवण झाली आहे, कारण तिरंगा भोईर चषकामध्ये मी गेलो होतो. 10 जणांना खेळून सामना फिरवला होता आणि म्हणून हे चित्र बघायला मिळतंय. तिरंगा नक्कीच आठवण करत असेल, या सभोवताली कुठेतरी उभा असेल आणि हा सामना पुन्हा एकदा भरण्यात आवरा संघ त्या गत वैभवाकडे आलाय. ही जमेची बाजू आहे, प्रचंड सुखावला असेल त्याचा आत्मा, नो डाऊट. तिरंगा तुमच्यामध्ये स्कॉर मध्येच आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि त्याचे बंधुराज काय फटके खेळतोय, इट्स अ चाबुक शॉट, क्या बात है. तर नक्कीच 3 ओव्हरचा इथून मात्र खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात भोरनाथ आवरे संघाच्या. 4 बाद 51 धावा, 51 रन्स स्कोर बोर्ड वरती या लागल्यात. दरम्यान नितेश गजानन पाटील अर्थात उरण पूर्व भाग प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि त्यांच्यामधून नाईट स्पर्धेचं देखील गेल्या वर्षी आयोजन केलं होतं. ग्रामपंचायत बिरकोनचे उपसरपंच यांच्या वतीनं या स्पर्धेकरता रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेन. धन्यवाद. तर नक्कीच
चौथ्या क्रमांकासाठी गोलंदाज दाखल झालाय सौरभ गावंड. राईट ओव्हर द विकेटने चिराग भोईर समोर उभा मोठा फटका लगावलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचललाय अभिजितनं आणि या बॉल वरती आली एक सिंगल. एका धाव संख्येनं संघ धाव संख्येमध्ये भर पडले. संघ धावून पोहोचलाय तो 52 या आकड्यावरती. सांगेन वागेश्वर बिरकोलच्या मैदानावर त्याला बघितलं होतं. अभिजित बहुत दूर है. अभिजित तिथं आहे. हा छोटा बिबट्या आहे. जसा आमचा वशिणीमध्ये जीवित मात्र छोटा बिबट्या आहे तसा तो तिथं छोटा बिबट्या आहे. तिथं कितीही काही करा तो तयारच असतो. कुठेही जेल या काही तो तयारच असतो. प्रचंड मोठे स्पिरिट आहे. या छोट्या बिबट्या करता टाळ्या झाल्या पाहिजेत. मागच्या सामन्यामध्ये काय कमालीचे एफर्ट दाखवले होते. नक्कीच पिरकोन टेनिस बॉल क्रिकेट मधून क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये आणखीन एक युवक खेळाडू आपल्याला अगदी पाहायला मिळतोय. अभिजित लाजवाब क्षेत्ररक्षण. मागच्या मॅच मध्ये अगदी त्यांनी जी झडप मारली होती नक्कीच बिबट्या सारखीच मारली होती. त्या बाउंड्री लाईन वरती भले 2 षटकार गेले असतील परंतु काय एफर्ट होता. लाजवाब परफॉर्मन्स आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथून नेक्स्ट बॉल सत्यासाठी खोलात फेकला होता. बॉल उडवलाय मिड विकेटला. एक टप्प्याने बॉल अगदी उचलला विशाल गावंडनं आणि या बॉल वरती फक्त आणि फक्त लाजवाब क्षेत्ररक्षण. आली एक सिंगल. एका धाव संख्येने संघ धाव संख्येत भर पडली. संघ धावून पोहोचलाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या. 53 धावा. चांगली गोलंदाजी आहे. तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण अगदी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वागेश्वर पिरकोन संघ सहजासहजी हार मारणारा संघ नाहीये सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहत होतोय. इथून पुढचा बॉल चिराग साठी. इथून लोअर फुल टॉस खोलात फेकला होता. बॉल निघाला शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक कैलास फंबल झाले आणि पाहता पाहता चित्त्याच्या चपलाईनं दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये चिराग भोईर इथे फसलाय. विकेट डाऊन. बॅक टू डग आउट चिराग भोईर. थँक्यू सो मच रॉकी डीजे. अगदी छोटी धाव घ्यायची म्हटली ना की अगदी आखो आखो में इशारा हो ना म्हणता. परंतु इथून अगदी दोघांचं टायमिंग चुकलं आणि चिराग भोईरला माघारी जावं लागला. इथून नवीन फलंदाज बॅट्समन. इथून मोठा फटका लगावण्याच्या बेतामध्ये लाऊड ऑफ फील्ड झाली होती एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून परंतु पंचांनी फेटाळली. लाईक स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला बॉल आणि हा बॉल देखील आला निर्धाव. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाज सौरभ गावंड करतोय वागेश्वर टीम साठी. कमालीची गोलंदाजी. 4 बॉल हाताळले आणि 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. इथून लोअर फुल टॉस मोठा फटका लगवायचा होता. बॉल निघालाय शॉर्ट डीप स्क्वेअर लेगला. या बॉल वरती अगदी पाहता पाहता क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धाव संख्येने संघ धाव संख्येत भर पडली. संघ धावून पोहोचलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 56 धावा 56 धावा धाव फलकावरती लागल्यात. अगदी या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज सौरभ. सत्या भोईर समोर उभा आहे. मोठा फटका लगावला. इथून अगदी लेग बिफोर बरोबर यष्टांच्या मध्ये अडकलाय आणि इथून विकेट डाऊन. बोलत संघाला आणखी एक मोठा आद्रा मोठा धक्का. सत्या भोईर बॅक टू डग आउट. माल सध्याच्या घोडीला आपण जर पाहिला वागेश्वर पिरकोन टीमचा अगदी 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी दाखल झाला सौरभ गावंड आणि इथून बोलणा टीमची अगदी कंबर तोडली. फलंदाजानं अगदी थांबवण्याचं काम केलं आणि इथून या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या 5 आणि अगदी ज्या विकेटची अपेक्षा होती
वागेश्वर टीमला तो सत्या भोईरला देखील मैदानाच्या बाहेर धाडण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला. मागच्या ओव्हर मध्ये आपण विचार केला रुपेश म्हात्रे सध्याच्या घडीला महागडा ठरला होता, 23 धावा खर्च केल्या होत्या, परंतु सौरभ गावंडने इथून केले कमबॅक. चांगली गोलंदाजी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट डाऊन झालेत बोलत आवरी टीमच्या. 6 विकेट आणि धावा फलकावरती लागल्यात 56 धावा. तर इथून मात्र शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय. नेट नंबर 5 वरती गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज अजय गावंड. अगदी नयन म्हात्रे 8व्या क्रमांकावर दाखल झालाय. समोर सिद्धेश भगत साठी हा पहिलाच बॉल. अगदी अजय गावंड, काय कमालीची गोलंदाजी आहे. हेमंत सर एक सांगेन, या 1402 नंबरच्या जर्सीनं भल्या दिग्गज फलंदाजांना अगदी भिंगरवलंय. भवरा जसा फिरवला गर 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 2 षटक आमच्या वशिणी संघाविरुद्ध देखील मेडल षटक फेकलंय आणि भेणखलला देखील मेडल षटक फेकलंय. अगदी अंदाज घेतो फलंदाजांचा. कमालीचा गोलंदाज आहे. राईट ओव्हर द विकेट ने खोलात फेकला होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर लुक स्टाईल मध्ये, प्रॉपर बॅटला टायमिंग झाला नाहीये आणि बॉल केलाय निर्धाव. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू केलाय सिद्धेश भगत. सध्याच्या घडीला स्लॉग ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना अनुभवावरती गोलंदाजी करतो अजय गावंड. 2 डॉट फेकलेत. आणखीन हेमंत सर हा मॅजिकल परफॉर्मन्स करणारा अजय आहे. इथून पुढचा बॉल, इथे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्याला फिरकावून दिलाय. मिड विकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. घंटों प्रैक्टिस की है इसीलिए ये छक्का है. ऐसा नहीं है, यूं ही नहीं बसे हम लोगों की आंखों में, सुरमे की तरह पिसा है हालातों ने हमें, तब कहीं जाके लोगों की आंखों में बसे हम. नक्कीच अगदी 2 बॉल निर्धाव फेकले असताना दबाव मध्ये फसला होता सिद्धेश भगत आणि त्यात ते चेंज ऑफ लेन शॉर्ट ऑफ लेन दूर छक्का ठोकलाय. इथून लोअर फुल टॉस बॉल ट्रॅव्हल झालाय कार्पेट ड्राईव्ह डीप स्क्वेअर लेगला आणि या बॉल वरती देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सौरभ गावंडच्या माध्यमातून आली एक सिंगल आणि इथून या ओव्हर मधला 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्यात. मात्र 63 धावा टीमच्या धाव फलकावरती लागल्यात. मात्र इथून गोलंदाज अजय गावंडच्या शतकाचा आपण विचार केला. 4 चेंडू मात्र इथून फेकले. 4 चेंडू मध्ये 2 निर्धाव, 1 षटकार आणि 1 सिंगल. 4 बॉल फेकले आणि 4 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात. अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला या षटकामधला, या शेवटच्या ओव्हर मधला. इथून अगदी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये हा बॉल निघाला. लेग बाईट्स बॅट कटच्या माध्यमातून आणि या बॉल वरती आली एक सिंगल. एका धावसंख्येने धावसंख्येत भर पडली. संघ पोहोचलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 64 धावा फलकावरती लागल्यात. सध्याच्या घडीला या ओव्हर मधला, या इनिंग मधला शेवटचा बॉल. गोलंदाज अजय गावंड समोर बॅट्समन उभा आहे, एका षटकाराने खेळतोय. 7 या धावसंख्येवरती सिद्धेश भगत लेफ्ट मोर द विकेट ना. इथून मात्र अगदी मोठा फटका लगावण्याच्या बेतामध्ये बॅट्समनला बॉल समजला नाही आणि बॉल गेलाय. निर्धाव. शतक क्रमांक संपले 5वं. पहिल्या इनिंगचा संपलाय खेळ आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर भोळानाथ आवरे टीमच्या धावा फलकावरती लागल्यात. त्या 64 धावा आणि वागेश्वर टीमला विजयासाठी 65 करावे लागतील. तर चला ओव्हर टू प्रवीण ठाकूर. यस, नरेश पाटील मोकाशी सर आता आपल्याला संबोधित करतील. हॅलो, नमस्कार. या ठिकाणी सन्माननीय श्री मुकुंद गावंड सर उपस्थित आहेत, तसेच सन्माननीय श्री केवाय गावंड सर उपस्थित आहेत.
यामध्ये श्री मुकुंद गावण सर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की ज्यांनी अनेक वर्ष म्हणजे समर्थ चषक जो आपल्या रायगडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज प्रसिद्धीला आलेला आहे. सुरुवातीला आपल्या धोंडुकाका मैदानामध्ये डे मॅचेसचं आयोजन केलं होतं आणि त्या मॅचेसमध्ये आपण पाहिलं की समर्थ चषकाचं कसं नियोजन आयोजन असते आणि तदनंतर गेल्या वर्षी उत्कृष्ट अशा नाईट मॅचेसचं त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं की या नाईट मॅचेसचं जे नियोजन किंवा आयोजन भव्य दिव्य असं केलं होतं. आणि यावर्षीही त्यांनी या ठिकाणी जरी धोंडुकाका मैदान त्या ठिकाणी उपलब्ध झालं नाही परंतु त्यांच्या मनामध्ये निश्चितच आवड आहे कुठेतरी मॅचेस मी भरवणार. आणि या ठिकाणी हे आमचं मोकाशी बंधूंची ही जागा आहे. या जागेवर या ठिकाणी त्यांनी मॅचेसचं आयोजन केलेलं आहे. आणि आपले जेवढे खेळाडू आहेत आपल्याच भागातले नाहीत तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या खेळाडूंना त्यांना प्रोत्साहन त्यांना दिलेलं आहे म्हणून ते उपस्थित आहेत. त्याला मी म्हणतो की आपण 2 मिनिट मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. काशी की कला मथुरा में जाती मस्जिद बस्ती, अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो सबकी सुनत होती. जय शिवाजी जय भवानी. स्वर्गीय मेघनाथ मोकाशी यांना अभिवादन करून व्यासपीठावरील माझे आदर्श मेघनाथ मोकाशी दादा, माजी सरपंच केवाय गावण, माझे मित्र प्रवीण ठाकूर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खेळाडू मित्रांनो, आज जे पानदिवे 11 पानदिवे माजी सरपंच चषक जे ठेवलेला आहे, खरंच या खेळाडूंना ज्या संध्या आपण देत आहोत त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. या पानदिवे 11 पानदिवे या टीमने ज्या 32 टीमना इथं संधी दिल्यात त्या सर्व टीमच्या क्रिकेटरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, क्रिकेट हे आमचं पण एक वेळी जग होतं. या क्रिकेट शिवाय काही सुचत नव्हतं. आणि आज ही तुडुंब गर्दी बघून मन रोमांचित होतंय की खरंच हे अद्भुत क्रिकेट आहे. की इथे तुम्हाला सांगतोय की खेळाडूंना सन्मान दिला जातो, खेळाडूंची वाहवा केली जाते आणि सर्व बाहेर गावातील क्रिकेटर इथे खेळत असतात, एकमेकांची ओळख होते. मित्रांनो, खेळ हा खेळाडू वृत्तीने खेळत राहा. तुम्हाला सांगतोय, मला रात्री एक फोन आला आणि समर्थ चषकासाठी एक साताराची टीम येत आहे. तुम्हाला सांगतोय म्हणजे एवढं समर्थ चषकाबद्दलची उत्सुकता आहे. 33 स्कूटी आपण अरेंज केलेल्या आहेत आणि त्या समर्थ चषकाचा सर्व क्रिकेट प्रेमींनी लाभ घ्यावा. आपण ठरवलेलं आहे प्रत्येक गावातील एक टीमच घेऊ, कारण गावातील जे एकीय राहायला पाहिजे त्यासाठी हा निर्णय आहे. आणि मी 11 पानदिवे संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. त्यांनी टीमच्या मॅचेस या उपसरपंच चषक ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मुकुंद सर. समर्थ चषकाचं आयोजन म्हटलं तर एक प्रेरणा असते, उत्सव असतो, प्रेक्षकांचा विक्रम, गर्दीचा विक्रम नोंदला जातोय. एक स्पर्धा झाली होती केंद्रीय चषक, माजी खासदार कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या बाईक्स होत्या. या बाईक्स पुन्हा एकदा फिरकोन नगरीमध्ये आल्या. 33 बाईक, बिग धमाका. आणि ते आहे मुकुंद गावण साहेबांच्या सुपीक डोक्यातून आली ही सुपीक कल्पना आहे. आणि म्हणून याच मैदानावर तो आपण थर्रार पाहू शकाल. समर्थ चषक 2026 कमिंग सून मार्च महिन्यामध्ये येईल, कारण मुलांच्या 10वी 12वीच्या स्पर्धा देखील, परीक्षा देखील महत्वाची आहे. यस, गेम ऑन विजयासाठी करायचे आहे तब्बल 65 धावा. नाणेफेकीचा कौल करण्याकरता टीम्स रेडी राहायचे. कानोबा कुंडेवाल विपक्ष नवाबडा दोन्ही संघनायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल. येस, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लागलीच दोन्ही कर्णधारांनी लगेचच या.
या मैदानावरचा थर्रार पाहू शकाल. या पुढची लढत असेल बिग फाईट मुकाबला. नवापाडा विपक्ष कानोबा खुंडेवाल, दोन दिग्गज टीम आहेत. एक उरण भागातील तर दुसरी आहे भिवंडी. पहिला चेंडू हवाई सफरीला फायटर मॅन आहे. वॉरियर्स का म्हटलंय मी तुला, फायटर चेंड आहे. नाम तो सुना होगा, सबसे कातिल तेजस पाटील. चेंडू हवाई सफरीला, वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. वॉडा मॅच, वॉडा मॅच, सेन्सेशनल. अंगावर थर्रार आहे. अहो क्लासिकल, क्लासिकल. वीरेंद्र स्टाईल, वीरेंद्र सेवाग स्टाईल उडवलाय. चेंडू जाईल, चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. दोन्ही संघटकांना विनंती, आपण बसून घ्या. इथं बसून वरती या. तुम्ही खूप पाहुणे आहात, महत्वाचे. पुढची लढत तुमच्यासाठी आवाज आहे, राखून ठेवेन, पण इथं बसून घ्या. आपण नक्कीच टॉस विन करू, पण तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर बसून घ्या. अतिथी देवो भव. क्या बात है, सुरुवात कडक आहे, कडक आहे. तीसरा झेल, झेल. ओह क्या झेल बघलाय. कैच ऑफ द डे, कैच ऑफ द डे, सुपर झेल. नाम तो सुना होगा, नाम है नयन म्हात्रे. काय झेल टिपलाय, डोळे अगदी तृप्त झाले. डीजे रॉकी. सध्या प्रेमवीरांचं युग आहे. जी फुलपाखरू कविता होती ती इयत्ता पहिलीला बालभारती धड्यामध्ये आम्हाला होती, पण ते गाणं टाइमपास मध्ये आलं. दगडू जे गाणं ते बोलला. अरे प्राजू, बऱ्याच जणांच्या प्राजू असतील, पण एक सांगेन, आपल्या आई वडिलांनी खूप मेहनत केली. पहिलं एटीएम कार्ड तुमच्या हातात दिलं जातंय, मग तुमच्या हातात एटीएम कार्ड दिलं जातंय ना, तर आई वडिलांसाठी तुम्ही आधार कार्ड बना, कारण ह्या येतच राहतील. ह्या ज्या आहेत ना फुलपाखरू, ही तुमच्या आयुष्यात येतच राहतील. आपल्या करिअरवर फोकस करा. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा. कामावर जाण्याने कामावर जा. रातभर त्या मोबाईल मध्ये फोन आलाय काय, व्हॉट्सअप आलाय काय, अजिबात बघू नका, अजिबात बघू नका. वेळ लागेल, वेळ लागेल. आपण कुणावर प्रेम करायचं म्हटलं ना, तर आपल्याकडे कोणी बघित नसतं. बघितलं तर ते नुसतं हसतच असतं, तर ते आधीच कुठंतरी एंगेज झालेलं असतं. लक्षात ठेवा, कटू आहे पण सत्य आहे. याच्यानंतर आपण नाणेफेक घेऊ. मला माहिती आहे दोन्ही कर्णधारांना बसवलंय, शांत बसवलंय. सुपर सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. आवरा विपक्ष बिरकोण. अहो कडक, कडक. इट्स अ बिग हिट, बिग हिट. व्हाट अ शॉट आणि व्हाट अ पॉवर बिहाइंड द शॉट. इट्स अ बिग हिट. हवाई हल्ला केलाय, षटकार. अरे पहिला फलंदाज बाद झाला म्हणून झालं काय, सिद्धेश सिद्ध झालाय. कशा करता 45 नंबरची जर्सी अर्थात रोहित स्टाईलनं रोहितला उडवलाय. षटकार. व्हाट अ बिग हिट. क्रिकेटचा थरार अजूनही जिवंत आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. ओहो फटका फसलाय. झेल झेल झेल. वज्रमुठीत काही झालाय आणि सत्य भोईनं झेल पकडलाय. सिद्धेश बॅक टू द पॅव्हिलियन. सांगून गेलाय, शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम,
कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. ही वादली गोलंदाजी बघायला मिळत आहे रोहित म्हात्रेच्या माध्यमातून. सुपर धुरंदार गोलंदाज आहे, चतुर आणि चाणाक्ष जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट आयुष्य मैदानाशी तू येतो वेळोवेळी. धाव तुझा येताच तू जमविशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. फवताली तव झेल घ्या जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. चतुर आणि सावध जो तोच येथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. नवापडाकर आणि कुंडवेलकर आवडला का सामना? येस, प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सामना. सुपर गोलंदाजी आहे, कमबॅक जबरदस्त आहे. फोन नका करू दादांनो, माझं मोसम तुटते म्हणा. माझ्याकडे 4 व्हीलर नाही, पण ते काय गाडी खाली येते, बाकी काही नाही. नंतर बोलेन मी तुझ्याशी. प्रति आनंद शिंदे, दीपक पाटील यांचा आवाज काय वशनी म्हटलं नंतर आवाजाची खाण. शिंदेशाही प्रारंभिक शिष्य आनंद शिंदे यांचा फोन येतोय. तुम्ही आलात तर बरं होईल, या लवकर वरती. आम्हाला तुमच्या आवाजातून देखील चांगलं गीत ऐकायचं आहे. पांदिवा इलेव्हनच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केलं गेलंय. या आपण लवकर या. सामना जबरदस्त आहे. या दरम्यान प्रति आनंद शिंदेनं या दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. याच धावा धापटल्यावर बघायला मिळतील. 16 धावा, 2 बाद 16. काय सामना पुढ्यात आणून ठेवलाय. रोमांच, थर्राड, बदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओढी, अभेद्य फळी भेदणारी विरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे. माजी उपसरपंच चषक 2026 चा थर्रार आपण पाहू शकाल. हार मनाला तयार नाही. चिराग भोईर धावतोय. सौरभ गावड ऑन फायर. ओहो हो, फेकून दिलाय शेताच्या वरतून बांधाच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट, माइटी षटकार. जिंकू द्या, आम्हाला फक्त क्रिकेटने जिंकलं पाहिजे म्हणून इथं प्रेक्षकांची धोबा गर्दी आहे. गोकुण गावण बरोबर ना. वागेश्वर बिरकोन संघाचा ठाण्या वाग इथं बसलाय, पण त्याला वाटतंय, मनोमन वाटतंय की माझा संघ जिंकला पाहिजे. परंतु एक सांगेन, चांगला खेळ करेल तोच जिंकेल मित्रा. नो डाऊट, नो डाऊट. जुनं नातं आहे, जुनं नातं आहे, का असू नाही, रक्त सळसळत आहे. नवापाडा टीमचे प्लेयरनं सगळ्यांनी डगआउटच्या बाजूला थांबायचं आहे. या पुढची लढत आपण पाहू शकाल. आम्ही नक्कीच नाणेफेक घेऊ, फक्त वेट करतोय. ड्रिंक्स झाल्याच्या दरम्यान आपण नाणेफेक करून घेणार आहोत. दोन्ही कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. 23 चेंडू, 43 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, कोणतंही आव्हान हे क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. इट्स अ बिग फाईट मुकाबला. आवरे विपक्ष बिरकोन. परंतु एक सांगेन, किती मोठे दुश्मचक्री झाली ना तरी बिरकोनकर सध्या शांत आहेत. हे जमेची बाजू आहे दादा, सोपं नाही आहे. बरोबर ना बिरकोनकर? क्या बात आहे. म्हणून हे क्रिकेटनं घडवलंय. हे क्रिकेटमध्ये सामर्थ्य आहे आणि म्हणून त्यांचं पंचक्रोशीतील वातावरण शांत त्यांनी केलंय. परंतु फार काळ शांत बसायला मी काय संत नाही आहे. सौरभ गावड उधळलाय. ब्लॉकचा चेंडू, चिराग भोईर डायरेक्ट. मोठी चुकी मित्रा, मोठी चुकी. दादा किती मोठी विकेट होती, कारण पांड्या देखील जो हा बिबटी आहे. काय घडलंय, 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावने संघ पुढे सरकलाय. थर्ड अंपायर लावलाय. येस, थांबा थांबा, कोणी बोलू नका, आधी मध्ये सांगतोय. जो काही निर्णय असेल WTC माध्यमातून पारदर्शक निर्णय दिला जाईल, नो डाऊट. बेल्स पडली. इट्स आउट. मैदान सोडावं लागेल, पांड्याला मैदान सोडावं लागेल. OUT आउट. बेसावध राहून चालणार नाही. चिराग भोईरनं नक्कीच सुरुंग लावलाय, सुरुंग लावलाय. आणि रोहित काय करतोय, त्याच्या डोळ्यांवर जाऊ नका.
जो दुनिया को दिखाई दे, ऑन स्क्रीन पाहू शकाल चिराग आणि बातचीत रोहित शर्माची तिकडं. जो दुनिया को दिखाई दे उसे खामोशी कहते, और जो आंखों में दिखाई दे ना, ये रोहित म्हात्रे के, उसे तूफान कहते. तो तूफान आहे, त्याच्याकडे जाऊ नका. तो 10 जणांना गोला करेल. बघा तिथं आले 10 जण. माझ्या बोलण्यात दम आहे. डीजे सनेश बघा आले तिथं 4 जण. मला माहित आहे सगळं, या अगोदर ठरलेलं असते काय करायचं. आपण सामना थांबवायचा कसा या रोहितला माहिती आहे. गेम चेंज कसा करायचा त्याला तो म्हणून तो धुरंधर आहे. उगाच एखाद्याला मी धुरंधर बोलत नाही आहे, कारण आहे 1906 नंबरची जर्सी विशाल गावण. विशालला आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही संधी वारंवार मिळत नाही आहे. संधीचं सोनं करावं लागेल आणि तो विशाल गावण करेल का. हा आवाज मला वाटतं तिकडं खोपट्या गावात इसार जेटीवर पोहोचत असेल. डीजे सनेश खूप धन्यवाद. काय आवाजाची पारदर्शकता आहे. सुपर. WTCच्या माध्यमातून आम्ही 178 देशात म्हणजे प्रसिद्ध झालोय असं म्हटलं तर ते अवघड ठरणार नाही आहे. माझ्यासोबत जोडला काय WTCचा पूर्वेश शेलके मॅन फ्रॉम चिंचवली. आम्हाला संधी मिळेल का. हा मिळेल. हसते म्हणजे मिळेल. द्यावर संधी 1 वर्ष घरून होतो. ऐ दादा पुढे एकदा जाऊया सामन्याकडे. ब्लॉकचा चेंडू खालून गेलाय. झेल पकडलाय विशाल गावण. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मस्ता करायला लागलाय. विश्वास बसत नाही विशाल. OUT आउट आउट आउट. एकवीस चेंडू आणि अजूनही 43 धावांची गरज आहे. बाबू तिथं तर काय आहे. विशालनं तिथं बाबूला का ठेवलंय त्याला कारण माहिती आहे. ती जागा ठरलेली असते. लॉंग ऑन लॉंग ऑफला तर असेल कोणतरी दोन्हीच असायचे. आज मात्र विशाल डगआउट मध्ये आहे. कोचच्या भूमिकेत आहे. मात्र बाबूला तिथं ठेवलाय. क्या बात आहे. त्याला माहिती आहे झेल सुटला जाणार नाही आहे. वज्र मुठीत काही झालाय म्हणून विशाल देखील बघत होता झेल पकडला कधी. याच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. होत्याचं नव्हतं होईल. क्षणार्धात सामन्याचं वाटोळं कधी होईल हे समजत देखील नाही आहे. आणि म्हणून क्रिकेटवरची दर्दी प्रेक्षक घर बसल्या देखील सामना प्रेक्षक अनुभवत आहेत. सुपर सामना. फिरकोन विपक्ष आवरे. चिराग भोईर ही एक्सप्रेस या मैदानावर सुसाट धावतीये. ओहो क्लासिकल व्हाट अ बिग हिट. ला फेकून दिलाय चिराग भोईरला. षटकार. 12वा खेळाडूसाठी जोरदार टाळ्या. पहिलाच बोलला होता षटकार मारेल. वागेश्वर देवाचं गुणगान गाणारं हे गीत ऐकलं आपण. आणि फिरकोन म्हटलं तर एक स्वयंभू देवता आहे वागेश्वर. नक्कीच कोण कोणाच्या मदतीला हवेल. एका बाजूला भोलानाथ दुसऱ्या बाजूला वागेश्वर. एकच रूप आहेत. पण तो आता तो परमेश्वर देखील थांबलाय. मी कोणाच्या बाजूने जाऊ यक्ष प्रश्न निर्माण झालाय. आता तुम्हाला भवानी मातेला साक्षात शक्तीची उपासना करावी लागेल. पर्याय नाही तुमच्याकडं. कोण आहे का तुमच्याकडं. तिकडे जरीमरी आहे आवऱ्यामध्ये बरोबर आहे. तुम्ही साकडं घाला आवरकर. फिरकोनला कोण आहे. एकविरा माता आहे. साकडं घाला. सुपर सेन्सिबल क्रिकेट. 25 नंबरची जर्सी धावते. रनआउटचा धोका. खराब थ्रो. ही धाव होऊ शकली असती. नक्कीच झाली असती. परंतु काय आहे सेन्सिबल क्रिकेट. सावध संत खेळ बघायला मिळेल. एकच धाव. स्वप्नील सर सांगतायत धावा पडल्यावर आहेत 29 आणि आता करायचे आहे धावा 36. 19 चेंडू 36 धावा. 19 चेंडू 36 धावांची गरज आहे. क्या बात आहे. आमचा आवाज संपला तरी हरकत नाही.
असा जोरदार बोलणार, फक्त चहा ना कोरा. नो डाऊट. पुन्हा एकदा येईल स्लोअर वन. वा आहा, भन्नाट वेग नंतर वेग काढून घेतलाय. ही खासियत आहे. स्टान्स, रिदम आणि बॅलन्स गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, परंतु फलंदाजाचं बदलालित्य बघून ज्या गोलंदाजाला वेगावर नियंत्रण ठेवता येतं ना, कुंडवालकर बरोबर का आणि नवापडा बरोबर ना, तो गोलंदाज जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर यशस्वी होईल, नो डाऊट. आणि ते चिराग होईल करताना दिसतोय. आणि माना डोलवल्या जातात खेळाडूंना आणि प्रेक्षकांना. म्हणजे मी बोलतोय ते बरोबर दादा, बरोबर? येस, नो डाऊट. क्या बात है. सुपर सामना प्रेक्षकांच्या अगदी भेटीला आलाय. 18 चेंडू 36 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावा करायच्या आहेत. पिरकोण विपक्ष आवरा, आवरा विपक्ष पिरकोण. डगआउट मध्ये इशारे केले जात आहेत, थांबायचं आहे, थांबायचं आहे. आणि पांड्या इशारे करतोय, बरोबर ना पांड्या? येस, नो डाऊट. अरे माझं लक्ष कावल्यासारखं आहे, खारीसारखं आहे. वरती जरी उडलं तरी खाली लक्ष आहे. शरद म्हात्रे सर येत आहेत. SLB ची बॅट कोण विसरेल, ऑलराऊंडर खेळाडू. एक आता तो चामिंडावाज जसा रुमाल ठेवायचा, तो रुमाल अजूनही आठवतो. क्या बात आहे. ते येत आहेत, बसायचंय तुम्ही. 18 चेंडू 36 धावा. पालेगावचे सक्षम म्हात्रे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यावं. लहान मुलगा त्यांचा वडिलांकडून हरवलाय. बघा, अजून गर्दी झालेली नाहीये, तरीही या कुंभमेळ्यात तो हरवलाय. कोणी असेल तर या लवकर. क्या बात आहे. अजून सामना संपलेला नाहीये. सेन्सिबल क्रिकेट 25 नंबरची जर्सी गेम चालवतीये. सौरभ गावंडला स्ट्राईक एंडकडे आणण्यासाठी अट्टहास आहे. आणि हा क्रिकेट आहे. 22 नंबरची जर्सी स्ट्राईक एंडला आली, ही जमेची बाजू आहे. मी म्हणेन आता काय घडले माहितीये का, अजून एक मला FCC संघाचा चिवट आणि थोडा राग होता, परंतु दीपक दादा आलाय, खरंच कौतुक करेन. हा गेम बघून आम्ही मोठे झालो, कारण त्याच्याकडे जी क्षमता होती ना, आवाज म्हणजे आवाज, तोच आवाज आम्ही घेतला असं समजा. यस, नो डाऊट. जाऊया सामन्याकडे. प्रत्येक चेंडू षटकार मारला म्हणजे कोणी मोठा क्रिकेटर नाहीये. सिंगल डबल धावांना क्रिकेटमध्ये महत्व आहे. क्लिक बॉल, फाइंडिंगचा डिस्ट्रॉय, फलंदाज बाद बाद बाद. सौरभ गावंड नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर. एका बाजूला एकविराचा धावा पिरकोणकर करत असतील आणि काय सामना रंगलाय. हार मारायला आम्ही आलोच नाही, कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागतो, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही देवाजवळ जिंकूच शकत नाही आहे, कारण ही परमात्म्याची लेकरं आहेत. आम्हाला त्यानं घडवलंय, म्हणून त्याच्या पुढे जास्त थैथयाट करून चालणार नाही आहे. विज्ञानाचं जर तुम्ही सांगत असाल ना, तर विज्ञानाचा आविष्कार देखीलचा जनक कोण आहे तर तो आहे. म्हणून जर कोणी देवाला मानत नसेल ना तर माना, कारण सगळ्यांचा करता करविता तोच आहे. अभिजीत बहुत दूर है मेरे भाई. अभिजीत आलाय. अभिजीत बहुत दूर आहे स्वप्नील सर बरोबर, कारण धावा करायच्या आहेत. 16 चेंडू 35 धावा, 16 चेंडू 35 धावा. कोण सामन्यात एखादा बिग हिट सामन्याचा रंग बदलेल, कोण करेल ते थैथयाट बघून बघाय. कट केलाय चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव मिळतीये. स्वतःचं खातं खोललंय, संघाला नेऊन ठेवलंय 31च्या घरात. इथं पिरकोणकर मॅच बघत नाहीत किंवा आवरेकर मॅच बघत नाहीत. येणारा प्रत्येक पूर्वभाग इथं थांबलाय, घर बसल्या लाईव्ह बघतोय काय होईल सामन्याचा निकाल. सगळे जण सांगतायत काय घडेल. सीएच्या चषकामधून देखील फोन येत आहेत, काय चाललंय काय चाललंय, मैदानावर आग लागली का. अजिबात नाही लागली. फायर ब्रिगेड वाल्यांना बोलवलंय आम्ही. सामना जबरदस्त आहे. फटका क्लासिकल लगावलाय, परंतु बाबू आहे. बाबू म्हटलं तर तिथे एकटा पहारेकरी आहे. ओहो हो, मोठी चुकी रोहित, मोठी चुकी. हा चेंडू लवकर पिकअप करणं गरजेचं होतं. अभिजीत बाद झाला असता, नुसता खेळाडू बाद झाला नसता तर एक धाव मायनस करता आली असती. धावा धाव पटलावर आहेत 33 आणि अजूनही करायच्या आहेत धावा. 14 चेंडू 32 धावा. 14 चेंडू 32 धावा. 12वे खेळाडू शांत आहे. एक बाजूला टाळ्या वाजवल्या जातोय, पिरकोणकर टाळ्या वाजवतोय, दुसरा बिचारा शांत आहे.
परंतु क्षणार्धात काहीतरी वेगळं घडेल. एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे आक्रोश, याच नाव आहे क्रिकेट. जाऊया सामन्याकडे. रोहित आपला अनुभव पणाला लावलाय. ब्लॉक कॉलचा चेंडू खाणून काढलाय. रुपेश देखील सांगतोय मी ही अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानात आहे. सुपर रॉकेट थ्रो, रॉकेट थ्रो. 18 नंबरची जर्सी अर्थात कोण आहे? सिद्धेश सिद्ध झालाय. प्रचंड मोठी झेप आहे. क्या बात है. सामना आम्ही हरायला आलोच नाहीये हे सांगून चाललंय. ट्रॉफीज पेक्षा इलेक्ट्रिक स्कूटी टिक 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 वाजू लागली आहे, वाजू लागली आहे. क्या बात है. 13 चेंडू 31 धावा. क्या बात है. 13 चेंडू 31 धावा. कोण समीकरण सोडवेल? विजयाच्या पताका कोणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कोणाच्या अंगावर असतील येणारा काळ ठरवेल. ब्लॉक कॉलचा चेंडू हा जमीन कार्पेट शॉट खेळलाय. एक धाव. फंबल झालाय, फंबल झालाय. 2 धावा नक्कीच पूर्ण होतील आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत कधी होईल हे सांगता येत नाहीये. धावा धापटलावर आहेत 36 आणि आता मात्र 12 चेंडू 29 धावा. या दरम्यान नवापाडा विपक्ष कुंडेवाल दोन्ही संघनायकांना विनंती करेन कॉम्बॉक्स मध्ये जायचं आहे. यस शरद म्हात्रे सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची. एका बाजूला कुंडेवाल हा संघ कानोबा कुंडेवाल आलाय भिवंडी परिसरातून, माफ करा आपल्या साईडचे पनवेलचे. तर नवापाडा ही टीम डोंबिवली भिवंडी म्हणजे किती या स्पर्धेचं महत्व आहे. एवढा दूर वरचा लांब प्रवास करून हा संघ आलाय. नाणेफेक करून घ्यायची. हेड या टेल, हेड या टेल. निर्णय कुंडीवाल संघानं जिंकलाय. निर्णय पेंडिंग असेल गुलदस्ते ते नो प्रॉब्लेम. निर्णय घ्या पण लगेच सामना चालू झाला पाहिजे. हा सामना संपल्या. स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की याच्यासाठी अतिरिक्त 1 दिवस उद्यासाठी स्पेअर मध्ये ठेवलाय. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा झाला पाहिजे आणि प्रत्येक गोलंदाजाला आणि प्रत्येक फलंदाजाला संधी मिळाली पाहिजे. कुणाला बोलता का म्हणे 2 षटकांचा झाला म्हणून हरलू, काय साली पॉलिश आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ना नेहमी कानात थुक्या टाकलेल्या असतात. फक्त आपण खेळतो कशासाठी? ट्रॉफीसाठी. पण तरीही बोलताना बोललं जातंय. कोणी गालबोट लागू नये म्हणून आयोजक खुश आहेत. पांदिवकरांनी सांगितलं 1 दिवसाचा खर्च वाढला तरी चालेल. हाय सरपंच होईल खर्च, होऊ दे खर्च. हाय सरपंच त्यांनी 1 दिवस अतिरिक्त ठेवलाय का? त्याला कारण आहे. 5-5 षटकांचे म्हणून तर म्हटलं ना सूरज लक्ष ठेव. मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष ठेव. तुझा लक्ष घरा आहे. वहिनी काय करतात कसं आहे. काही दिवसापूर्वी एक चित्रपट आला होता दादा, रवी दादा. ती सध्या काय करते? अरे ती सध्या ती आली घरण नाही, ती असं काय करते हा प्रश्न पडतो. माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. हा लोकांना पटलाय. 12 चेंडू 29 धावा. पहिला चेंडू पकडलाय. सिद्ध झालाय. पहिला चेंडू निर्धाव. समीकरण बिघडलंय. 11 चेंडू 28 धावा. 11 चेंडू माफ करा 29 धावा. क्या बात है. रवी दादा सामना आवडला? नो प्रॉब्लेम. कोणी जिंकू द्या, क्रिकेटर जिंकेल नो डाऊट. एक फटका येणं गरजेचं आहे. 25 नंबरची जर्सी राहुल द्रविडचा मोठा फॅन आहे. तो करेल का हे बघणं गरजेचं आहे. हा सेन्सिबल क्रिकेट काय क्लास दाखवतोय. पकडलाय चेंडू. सुपर थ्रो. क्या बात है. रोहित लीडिंग फ्रॉम द फ्रंट. टाळ्या जाऊ द्या, चाळ्या होऊ द्या. तुम्ही जोपर्यंत टाळ्या वाजवत नाही ना सामना तापणार नाही. मी तापवणार नाही. टाळ्या वाजवा मित्रांनो. सामना कुणीही जिंकू द्या. क्या बात है. हा हे व्हायला पाहिजे तरच कलाकाराला मजा येत असते. सुपर. तुमच्या स्वार्थी मनोरंजन आहे. संडे स्पेशल मेजवानी. सुपर. 10 चेंडू 28 धावा. सिद्धेश ब्लॉक ऑल भंडार वेग. क्या बात है. प्रचंड मोठा वेग. आज संघर्ष आहे. पिरकोणकरच्या गावातून तरी मी जात असलो ना तरी माझं विमान हे फायटर जेटनच गेलं पाहिजे. काय ताशी 164 दादा. स्पीडोमीटर दाखव. WTC वाले 164. हो माझा निर्णय बरोबर झाला सुजित. बघ काय सांगितलं मी 164. ते थांब रे 2 वर संपला वर कर.
क्या बात है, झेल पकडलाय. दुसरा झेल. एक श्रीकांत सांगतोय मी आहे इथं, विशालला सांगतोय मी इथं आहे. झेल पकडलाय. अभिजित बॅक टू द पॅव्हिलियन. अभिजित बहुत दूर है मेरे भाई. अभिजित बाद झालाय, परंतु अजूनही पिरकोन संघ संघर्ष करेल का? कारण दुसऱ्या बाजूला सिद्धेश सिद्ध झालाय. येणारा प्रत्येक क्षेत्ररक्षक सिद्ध झालाय. धावा करायच्या आहेत. लक्षपूर्वक ऐक, सारखं सारखं सांगणार नाही. 8 चेंडू 28 धावा. 8 चेंडू. आवाज आला का? हाय व्होल्टेज ड्रामा आहे. टिक 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 वाजू लागली. आता हृदयात नव्हे डोक्यात वाजू लागली. मुकुंद दादा बरोबर ना? वाटतंय तुम्हाला वाघेश्वर जिंकला पाहिजे. अरे एक षटकार येऊ दे भाई, कदाचित चित्र वेगळं असेल. परंतु यायला कोणाच्या बॅटमधून येईल? 25 नंबरची जर्सी अजूनही शांत उभी आहे. स्ट्राईक एंडकडे आलाय फलंदाज आशिष तावडे. तावानं बॅट फिरवेल का? सिद्धेश त्याला बाद करेल. प्रचंड मोठा संघर्ष आहे. खणगोर युद्ध बघायला मिळतंय. पिरकोन विपक्ष आवरे. 12 चेंडू मध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. ही समेची बाजू आहे. औरा संघाची गोलंदाजी सुपर. बॅट गोपनी सारखी फिरली, परंतु परफेक्ट रडारवर चेंडू आला नाही. 14 नंबरची जर्सी झपकन, परंतु 2 धावा. मी काय सांगितलं होतं, सिंगल धावाचं रूपांतर डबल धावा. पिरकोन गावाला नवीन नाही, ते डबल ते करतातच. धावा धावा डबल काय करतात? धावा. पिरकोनकर आणि त्या धावा. मुकुंद दादा गाळातल्या गात हसतोय. हसू नको, मी धावांबद्दल बोलतोय. 2 धावा. 2 धावांनी सगळं पुढे सरकलाय. 39 धावा. 7 चेंडू 26 धावांची अजूनही गरज आहे. परंतु काय जबरदस्त फन्नाड वेग. खालच्या पट्टीत चेंडू ठेवतोय सिद्धेश. बघा चेंडूवर झपकन येतोय. स्वतःच्या फॉलोथ्रोमधून पटकन येतोय. तो थांबत नाहीये. राजा येईल, कोण येईल, तो येईल ना शेत कापील, अजिबात नाही. तो पहिला हातात घेतोय. खरवल पहिला हातात त्यांनी घेतलाय. चेंडू अडवलाय. धावा धावपटल्यावर आहेत 40 आणि उर्वरित 6 चेंडू 25 धावा. जे बसले होते ते उभे राहिलेत. जे उभे राहिले ते पायांवर आहेत, ते बोटांवर. जे बोटांवर आहेत ते अंगठ्यावर, आणि जे अंगठ्यावर आहेत ते आता नखांवर उभे राहिलेत. सामना नेल बायटिंग. 12वे खेळाडू नख गुडताना दिसत आहेत. नेल बायटिंग सामना. इकडे WTC देखील खुश. तिथं एसी लागले तर सांगा, कारण वातावरण गरम झालंय. टिक 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 वाजू लागली. 6 चेंडू 25 धावा. पिरकोन की आवरे? आवरे की पिरकोन? चिराग राग नको, रागात नको बघू. अरे बघतोस काय रागानं? कदाचित षटकार येईल. तो लगेच गाणं लावेल. षटकार मारलाय वाघानं, वांदे होतील भाई. 6 चेंडू 25 धावा. 1 षटकार सामन्यामध्ये येईल का? शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रथमेश. त्याला बघितलं होतं मी वाघेश्वरच्या मैदानावर. काय जबरदस्त आहे तो. त्याने सांगितलं फिटनेस कोपरोली. त्याने ऍडव्हर्टाईज केली होती. मी पहिला चेंडू हा सक्सेसफुल मारला पाहिजे होता. शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल व्हायला पाहिजे होता. तावडेला थांबवलंय. आता काय घडलंय? 5 चेंडू 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. सामन्याची हवा काढून घेतली. तिसरं षटक असेल. एकही बाउंड्री नाही आहे. श्मशान शांतता बघायला मिळते. नॉन स्ट्रायकरला 25 नंबरची जर्सी शांत उभी आहे. फटका फसलाय. अरे रोहित आहे तिथं, वज्रमुठीत कैद. आणि चिरागनं आनंद जल्लोष केला. इकडे बघा, त्यांनी सांगितलं आलोय, सामन्यामध्ये परत आहे. येणारच नाही, मला माहिती आहे. डीजे सानेशला माहिती आहे, ते मोठे भोलेनाथाचे भक्त आहेत. पण एक सांगतोय, भोलेनाथाची कृपा नक्कीच त्या भोलेनाथाची नक्कीच या भोलेनाथ टीमवर आहे. कारण हे गाणं ज्याच्या वेळी, मग धोंडूकाका मैदान असो नाही तर कुठलंही मैदान, ते प्रचंड फॉर्मात असतात. त्यावेळी हे वादळ देखील घोंगावलं होतं आणि म्हणून हे उडून गेलंय.
उडून गेले, सगळ्यांना अगदी थांबवलंय. स्मशान शांतता आहे. अजय आलाय. 4 चेंडू 25 धावांची गरज आहे. रुपेश मात्रे नॉन स्ट्रायकरला उभा. मी म्हटलं होतं की स्ट्राईक रोटेट होणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असते. व तो येणारा प्रत्येक फलंदाज षटकार चौकार मारण्याच्या नादात चेंडू बीट होतो आणि बऱ्याच अंशी काहीतरी वेगळं चित्र नको त्या अवस्थेत पराभवाची चव चाखावी लागते. परंतु कोण आमचं ऐकतंय? षटकार मारणारा भारी, त्याची लगेच रील्स, ते लगेच WTC वाल्यांकडे येतात. रील बनवतात, आमची रील बनव. फेमस व्हायचं असते, लवकर फेमस. रनआउट पंकज गावंड झाला. तिथं फटका फा. ए दादा, सामना संपला नाही आहे. असाच एक षटकार मारला होता मुकुंद गावंड साहेबांनी थोंडू काका मैदानावर, आठवतंय का? गोवंडे संघाविरुद्ध मीच कॉमेंट्री करत होतो मित्रा. चेंडू 19 धावा. एक षटकार अजून येणं गरजेचं आहे. सिद्धेश ते करू देईल का? बॅट गोपनी सारखी फिरली, परंतु स्लोअर वन हवा काढली आणि फन्नाड वेगानं सोडलाय चेंडू. 2 चेंडू 19 धावा. 2 चेंडू 19 धावा. ए रोहित, चिडू नको रे मित्रा. ए दादा, सगळं काही समजते, तुझ्या भावना आम्ही समजू शकतो. 2 चेंडू 19 धावांची गरज आहे. पीर कोण की आवरे, पीर कोण की आवरे. क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. सुपर डिलिव्हरी. डीजे तू ठोक. जर्सी करा पाहू शकाल आपण. निराश आहे. यस, मुकुंद गावंड साहब, एक चेंडू फक्त आहे दादा. एक चेंडू बघा आणि बघ जा. एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. लेकिन आप रुकिए थोड़ा, एक गेंद तो होने दो. कैलास 8 नंबरची जर्सी येते. एक चेंडू 19 धावा. सिंगल डबल राईट. पांड्या जिथं धावचित झाला तिथं गेम फिरली तिथं पांड्या नाराज आहे. गरज काय होती हे विचार मंथन नक्कीच केलं जाईल. वागेश्वर पिरकोन संघ नक्कीच विचार करेल. सुपर शॉट, परंतु सामना संपलाय. वागेश्वर पिरकोन संघ पराभूत झालाय, परंतु चांगला खेळ झालाय. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि इथं भोळनाथ आवडा संघ 2 सामने जिंकून काय दिमागदार एंट्री केली आहे. सुपर 8 मध्ये दाखल झालाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल नो डाऊट. तर या स्पर्धेकरता उपसरपंच चषक पांदिवेलन पांदिवे आयोजित या स्पर्धेकरता माननीय दीपक चिवलकर साहेबांनी 1 लाख रुपयाची देणगी दिली. ही लाख मोलाचं